नमस्कार लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून सतत वाट पाहत असाल तर आजची अपडेट पूर्णपणे नवीन संकल्पनेवर आधारित आहे. कारण आता अशी चर्चा आहे, पेमेंट शेड्यूल फ्रीज. म्हणजे काय? जेव्हा पेमेंट रिलीज करण्याआधी एक फायनल शेड्यूल तयार केला जातो आणि त्यानुसारच सर्व हप्ते पाठवले जातात. सध्या काय चालू आहे? एप्रिलचा पेंडिंग हप्ता आणि मे महिन्याचा अपकमिंग हप्ता यासाठी एकत्र शेड्यूल तयार केला जात असल्याची शक्यता आहे. यामुळे पेमेंट रँडम येणार नाही, तर ठराविक क्रमाने रिलीज होईल. आणखी एक नवीन अपडेट, काही विभागांमध्ये पेमेंट लिस्ट फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे संकेत आहेत. म्हणजेच फायनल बेनिफिशरी लिस्ट लॉक केली जात आहे. म्हणूनच एप्रिलचा हप्ता उशिरा आहे, कारण शेड्यूल फायनलाइज होत आहे. आता मोठा मुद्दा, एप्रिल प्लस मे दोन्ही हप्ते. मिळालेल्या माहितीनुसार जर शेड्यूल एकत्र तयार झाला तर काहींना दोन्ही हप्ते जवळपासच्या कालावधीत मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पेमेंट मिळणार नाही. सरकारच्या सर्वसाधारण भूमिकेनुसार पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पैसा दिला जाईल आणि कोणताही हप्ता कायमचा थांबवला जाणार नाही. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक डिटेल्स व्हेरीफाय करा आणि मोबाईल अलर्ट्स ऑन ठेवा. एक महत्त्वाची सूचना, तुमचा पेमेंट शेड्यूल बदलतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण शेड्यूल पूर्णपणे सिस्टीमद्वारे ठरवला जातो. आणि लक्षात ठेवा, तुमचा एप्रिल हप्ता सुरक्षित आहे आणि मे हप्ता त्यानंतर मिळू शकतो. तर मित्रांनो, संयम ठेवा आणि अलर्ट राहा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये पेमेंट शेड्यूल एक्झॅक्ट कधी फायनलाइज होणार आणि तुमचा हप्ता कधी मिळणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आतापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.